आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। समाजवादी पार्टी धुले महानगर की तरफ से नीतीश राणे के मुस्लिम धर्म को अपमानजनक भाषण से चैलेंज करने के विरोध में निषेध किया गया। नीतीश राणे के बयान की सार्वजनिक निंदा। महाराष्ट्र राज्य में भाजपा ने समाज में सांप्रदायिक विवाद पैदा करने के लिए सुपारी देकर राज्य की शांति भंग करने के उद्देश्य से एक खतरनाक विषाणु नीतीश राणे को उतारा है। मुस्लिम समुदाय को इस व्यक्ति को मस्जिद में प्रवेश करने और पैगंबर मोहम्मद के खिलाफ अपमानजनक भाषा का इस्तेमाल करने वाले एक बाबा का समर्थन करके पुलिस प्रशासन और कानून का खुलेआम अपमान करने से रोकने की जरूरत है। आगामी विधानसभा चुनावों में भारतीय जनता पार्टी की हार स्पष्ट है, इसलिए ऐसा लगता है कि महाराष्ट्र राज्य की कानून व्यवस्था को बाधित करने के लिए दो समुदायों के बीच दरार पैदा करने के इरादे से राणे जैसे व्यक्ति को काम पर रखा गया है। पुलिस प्रशासन और राज्य सरकार को बिना किसी राजनीतिक दबाव के झुके समय रहते समाधान योजना बनाकर नीतीश को रोकना चाहिए। इस विरोध प्रदर्शन में समाजवादी पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। आज देशात व राज्यात भाजपाला आपला पराभव समोर दिसत आहे। विशेषतः आगामी विधानसभा मध्ये भाजपा सरकार हे जाणार असल्याचे त्यांना समजले असून म्हणून सातत्याने महाराष्ट्रात महान व्यक्ती विरोधात अपशब्दाचा वापर करून अवाच्य शब्दात उपयोग करून हे शांतता बिघडवण्यासाठी देशाची आणि राज्याची सुरक्षता संपवण्यासाठी आणि देशात आणि राज्यात जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एक निलेश राणे नावाच्या 1.5 फुटाचा व्हायरस सोडलेला आहे। या व्हायरसने आता पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर विवादित टिप्पणी करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाला मारण्याची भाषा केलेली आहे। आणि इथंच ते न थांबता 2 दिवसापूर्वी सांगलीत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सुद्धा अवाच्य भाषेत त्यांनी दादागिरी केलेली आहे। त्याच्यावर तिथे पण गुन्हा दाखल होणार आहे आणि रामगिरी महाराजांवर देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहे। परंतु हे नपुंसक सरकार त्याला अटक करत नाही, त्याच्यावर काही कारवाई करत नाही। आज महाराष्ट्र शासनाने आणि विशेष करून पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता देशाची आणि राज्याची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या 1.5 फुटाच्या व्हायरसला त्यांना अटक करावं आणि त्याला आवरावं, अन्यथा हे देशाची शांतता जे होणार आहे त्याच्यात पूर्ण जनतेचं नुकसान होणार आहे याची कल्पना त्यांना नाही आहे। म्हणून आम्ही आज सरकारला आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण जे राजकीय दबाव आहे त्याला झुंगारून त्याच्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा समाजवादी पार्टी तीव्र आंदोलन करेल।